नमस्कार मित्रांनो, आज आपण बर्नौली थेरमचे पुढील प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याच्यात प्रॉब्लेम नंबर 1 आजचा काल एक झालाय. वॉटर इज फ्लोईंग थ्रू अ हॉरिझॉन्टल पाईप हॅव्हिंग डायमीटर 25 सेंटीमीटर. D1 दिलेलं आहे 25 सेंटीमीटर म्हणजे 0.25 मीटर अँड D2 दिलेलं आहे 15 सेंटीमीटर म्हणजे 0.15 मीटर. ऍट सेक्शन ए आणि बी म्हटलं तर डी ए आणि डी बी म्हणू शकतो याला आपण. डी बी रिस्पेक्टिव्हली द डिस्चार्ज पासेस थ्रू द पाईप इज 50 लिटर पर सेकंड. क्यू इज इक्वल टू 50 लिटर पर सेकंड म्हणजे 50 इंटू 10 to the power -3 मीटर क्यूब पर सेकंड. मीटर क्यूब पर सेकंड. इफ द प्रेशर ऍट अ सेक्शन ए इज 400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 400 इंटू 10 to the power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द प्रेशर ऍट सेक्शन बी. कॅल्क्युलेट द प्रेशर ऍट सेक्शन बी. एकदम सिंपल प्रॉब्लेम मित्रांनो. तर काय कोणचं पाईप आहे? हॉरिझॉन्टल पाईप आहे. त्याचं इकडलं डायमीटर 25 सेंटीमीटर आहे, इकडलं 15 सेंटीमीटर आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कळालं की पीए दिलेलं आहे, पीबी दिलेलं आहे. झेड ए इज इक्वल टू झेड बी राहणार. कारण काय? कारण हॉरिझॉन्टल आहे. आलं लक्षात? म्हणजे पीए भेटलं, झेड ए भेटलं, झेड बी भेटलं. नंतर आपलं काम काय मित्रांनो? व्हीए व्हीपी काढावं लागेल. त्याच्यासाठी क्यू इज इक्वल टू पहिले एरिया काढून घ्या आपण. ए ए एरिया ऑफ ए पाय भागिले 4 इंटू 0.25 चा स्क्वेअर किती येतो ह्यो? 0.049 मीटर स्क्वेअर. जास्त नंतर ए बी पाय भागिले 4 0.15 चा स्क्वेअर 0.0176 मीटर स्क्वेअर. आलं ए बी ए बी आलं. नंतर काय करायचं मित्रांनो? वेलॉसिटी करायची. मीटर 23 ला आलेला प्रॉब्लेम बरं. क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही ए. तर क्यू किती आहे? 50 इंटू 10 to the power -3. एरिया किती आहे? 0.049. व्ही ए इज इक्वल टू किती येतं? व्ही ए वेलॉसिटी ऑफ ए पाईप फास्ट सांगा. 1.020 मीटर पर सेकंड. नंतर क्यू इज इक्वल टू ए ए बी व्ही बी. तर क्यू किती आहे? 50 इंटू 10 to the power -3 डिवायडेड बाय एरिया किती आहे? 0.0176 इज इक्वल टू व्हीबी. व्हीबी किती येतं? 2.840 मीटर पर सेकंड. 2.840 मीटर पर सेकंड. व्हीए झालं, व्हीबी झालं. मग काय करायचं मित्रांनो? अप्लाइंग बर्नौलीज थेरम. अप्लाइंग बर्नौलीज थेरम. थेरम. P1 PA by rho G plus VA square by 2G plus ZA is equal to PB by rho G plus VB square by 2G plus ZB. हॉरिझॉन्टल असल्यामुळे ZA ZB कॅन्सल सेम असल्यामुळे. आता P आपल्याला काढायचं PB. तर PA by rho G plus VA square by 2G plus मायनस VB स्क्वेअर बाय 2G याला इकडे बोलू घ्यायचं. PB बाय रो G. तर बघा मित्रांनो, PA किती आहे? 400 इंटू 10 to the power 3 आणि वॉटर असल्यामुळे रो G 9810 घेणार आहोत. वेलॉसिटी 1 किती आलेली आपली? 1.020. 1.020 चा स्क्वेअर 2 इंटू 9.81 मायनस VB किती आलेलं आहे? 2.84 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.81 किती येतं? हे पीबी बाय रोजी. पीबी बाय रोजी किती येतं सांगा फास्ट? इज इक्वल
40.416. मग याला काय करायचं मित्रांनो, 9810 ने मल्टिप्लाय करायचं. 40.416 इंटू 9810 किती येतं? बी किती येतं सांगा फास्ट. 396 396.39648.096 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा जर ह्याला 1000 ने भागितलं तर किती येतं बघा, 396.48 येतं का? हा नीट करा, हे 396.48 किलो न्यूटन पर मीटर. हे बरोबर आहे ना? 39648 पॉईंट आहे ना, 48 नंतर पॉईंट आहे ना, का 0 नंतर पॉईंट आहे? हा बघा, हे आलं पहिला प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. हॉरिझॉन्टल पाईप, सेकंड प्रॉब्लेम मित्रांनो. कॅरिंग अ वॉटर टॅपर्स फ्रॉम 20 सेंटीमीटर डायमीटर. ए ला 20 सेंटीमीटर डायमीटर आहे, टू 10 सेंटीमीटर डायमीटर. आता आपल्याला माहिती आहे एरिया लागणाऱ्याचे काढून घेऊ. एरिया पाय भागिले 4, 0.2 चा स्क्वेअर, 0.0314 मीटर स्क्वेअर. ए बी काढून घेऊ. पाय भागिले 4, 0.1 चा स्क्वेअर, 7.85 into 10 power -3 मीटर स्क्वेअर. आलं लक्षात? नंतर काय, द लेंथ काय, बी इन अ लेंथ ऑफ 2 मीटर. हे पहा हॉरिझॉन्टल पाईपची लेंथ दिलेली. द प्रेशर काय म्हणला तो, हॉरिझॉन्टल पाईप ची लेंथ ती काही कामाची नाही आपल्या. नंतर द प्रेशर ऍट ए इज 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर बोलतो, 100 into 10 power 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इफ द डिस्चार्ज इज 600 लिटर पर मिनिट. आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये मीटर क्यूब पर सेकंड केला ना, लिटर पर मिनिट. तर 600 into 10 power -3 मीटर क्यूब आणि मिनिटचं 60 ने डिवाइड करायचं, म्हणजे किती हे 0.01 काहीतरी. हे पहा मिनिट असल्यामुळे 60 डिवाइड केला, 0.0 मीटर क्यूब पर सेकंड. आला डिस्चार्ज. आता बघा, इफ द लॉस ऑफ हेड फ्रॉम ए टू बी इज 10 सेंटीमीटर. HL दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. मॉडिफाईड बर्नॉलीज थेरम वापरायचं, 0.1 मीटर. आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट प्रेशर ऍट बी इन न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता पुन्हा आपल्याला वेलॉसिटी काढावं लागेल. क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही. तर क्यू डिवायडेड बाय ए इज इक्वल टू व्ही. तर व्ही ए इज इक्वल टू क्यू किती आहे, 0.01 डिवायडेड बाय ए किती आहे, 0.0314. किती आहे तर व्ही ए सांगा फास्ट. 0.318 मीटर पर सेकंड. नंतर क्यू इज इक्वल टू ए बी व्ही बी. क्यू डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू काय राहील, व्ही बी. कंटिन्युटी इक्वेशन वापरतोय आपण इथं. 0.01 डिवायडेड बाय 7.85 into 10 power -3. किती येतं ही वेलॉसिटी, 1.273 मीटर पर सेकंड. आता ए आलं, व्ही बी आलं. आता काय करायचं मित्रांनो, बर्नॉलीज थेरम अप्लाय करायचं. अप्लाइंग बर्नॉलीज थेरम, P1 बाय PA बाय रो जी प्लस VA स्क्वेअर बाय 2G प्लस ZA इज इक्वल टू PB बाय रो जी प्लस VB स्क्वेअर बाय 2G प्लस ZB. लेंथचं काही काम नसतं मित्रांनो. लेंथ दिलेली आहे, म्हणजे हे 20 आहे आणि हे 10 आहे, तर ही लेंथ दिलेली 2 मीटर. याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आलं लक्षात? तर हे आणि हे Z1 ZA ZB मध्ये असतं.
डिस्टन्स फ्रॉम बॉटम हॉरिझॉन्टल असल्यामुळे डिस्टन्स काहीच राहणार. हा तर आता पीए बाय रो जी प्लस व्हीए स्क्वेअर बाय 2g मायनस व्हीबी स्क्वेअर बाय 2g इज इक्वल टू पीबी बाय रो जी. आता पीए किती आहे? पीए किती आहे? पीए किती आहे? पीए किती काढलेला आपण 100 इंटू 10 पॉवर 4. 100 इंटू 10 पॉवर 4 वॉटर असल्यामुळे 9810. व्ही ए किती आहे? व्ही ए किती आहे? 0.318 सा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 9.8. व्हीबी किती आहे? 1.273 सा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.8. हा मग पीबी बाय रो जी किती आहे तर सांगा फास्ट. पीबी बाय रो जी 1085. हा पीबी इज इक्वल टू 101.85 इंटू 9810 किती येतं? 998 998.998.430 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अब इसको न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर में करने का बोले वाला है. याला न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये करायचं 10 to the power 4 ने डिवाइड करायचं. आपण न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करायला 4 ने मल्टिप्लाय करतो. आता पुन्हा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर करायचं 10,000 ने डिवाइड करायचं किंवा 10 to the power 4 ने. किती येतं हे? 99.84 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे झाला पुढचा प्रॉब्लेम. आता बघा मित्रांनो पुढचा अजून मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्युशन टाइम इज परफेक्ट. So horizontal pipe carrying a water tapers from 20 centimeter. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे डायमीटर दिलेलं आहे ऍट ए 20 सेंटीमीटर आणि ऍट बी 10 सेंटीमीटर. हा तर ए काढून घेऊ आपण. पाय भागिले 4 इंटू 0.2 चा स्क्वेअर ए बी पाय भागिले 4 इंटू 0.1 चा स्क्वेअर 7.85 इंटू 10 to the power -3 चा स्क्वेअर 0.0314 मीटर स्क्वेअर. हा हे झालं ए बी बी इन अ लेंथ ऑफ 2 मीटर. द प्रेशर ऍट ए इज द प्रेशर ऍट ए इज द प्रेशर ऍट ए इज 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. पी ए दिलेलं आहे 100 इंटू 10 to the power 100 into 10 to the power 4 Newton per meter square. If the discharge is 400 liter per minute. मला तर वाटतं फक्त डिस्चार्ज वेगळा आहे. बाकी सेम प्रॉब्लेम मागच्या सर. डिस्चार्ज इज 100 liter per minute. तर 400 liter per minute. तर 400 into 10 to the power -3 और डिवाइडेड बाय 60 मीटर क्यूब पर सेकंड करायचं. किती आहे तर सांगा फास्ट. 0.66 मीटर क्यूब पर सेकंड. हे आलं क्यू. क्यू आल्यानंतर क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही ए. तर क्यू डिवायडेड बाय ए इज इक्वल टू व्ही ए. तर व्ही ए इज इक्वल टू क्यू किती आहे 0.66. हा बरोबर 0.66 कोच हे 6.67 इंटू 10 to the power -3 मीटर क्यूब पर सेकंड. हा तर ठीक आहे 6.67 इंटू 10 to the power -3 डिवायडेड बाय ए किती आहे
0.0314 किती येतं VA सांगा फास्ट. 0.212 मीटर पर सेकंड. नंतर Q इज इक्वल टू ABVB. Q डिवाइडेड बाय AB इज इक्वल टू VB. तर VB इज इक्वल टू 6.67 into 10 power -3 divided by 7.85 into 10 power -3. किती येतं हे? 10 power -3 घेतलं नाही चालतं दोन्ही 0. मीटर पर सेकंड. नाव अप्लाय बर्नॉलीज थेरम. बर्नॉलीज थेरम वापरायचं. PA बाय रो जी प्लस VA स्क्वेअर बाय 2G. मागच्या याच्यात लॉस घेतला ना आपण VA स्क्वेअर बाय 2G. कॅल्क्युलेशन मध्ये लॉस नाही घेतला ना मागच्या याच्यात. हेड लॉस बघा मित्रांनो, याच्यात असं कन्सिडर करा हेड लॉस दिलेलाच नाहीये, असं कन्सिडर करा. ते चुकलं, हेड लॉस घेतला नव्हता मी, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये घेऊन टाकतो आता. हेड लॉस दिलाच नाहीये असं कन्सिडर करा. हा ह्या प्रॉब्लेम मध्ये घेऊन टाकतो म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. हा VA स्क्वेअर बाय 2G प्लस ZA हा इज इक्वल टू PB बाय रो जी प्लस VB स्क्वेअर बाय 2G प्लस ZB प्लस HL. हेड लॉस घेत असते. आलं लक्षात. मागच्या प्रॉब्लेम मध्ये चुकून राहिला मित्रांनो, तर तो तुम्ही नाही दिलाय असं कन्सिडर करा. आता बघा PA बाय रो जी प्लस VA स्क्वेअर बाय 2G प्लस ZA मायनस VB स्क्वेअर बाय 2G मायनस ZB. तेव्हा ZA ZB हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॅन्सल. मायनस HL इज इक्वल टू PB बाय रो जी. हा PB बाय रो जी. आता PA किती आहे 100 इंटू 10 पॉवर 4. रो जी किती आहे 9810 प्लस VA किती आहे 0.212 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.81. हा नंतर VB किती आहे 0.84 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.81. HL किती आहे 10 म्हणजे सेंटीमीटर आहे म्हणजे 0.1 मीटर. PB बाय रो जी काढा हे किती येतं 10 सेंटीमीटर. हेड लॉस 10 सेंटीमीटर दिलेला आहे इथं. मागच्या प्रॉब्लेमचा आपण हेड लॉसच कट करून टाकलं. हा तर बघा किती येतं हे PB बाय रो जी इज इक्वल 101.80. हे मायनस केलं 0.1. आता PB 101.80 इंटू 9810 किती येतं सांगा. PB इज इक्वल टू उत्तर क्रॉस चेक करायचं 99,99,865. उत्तर क्रॉस चेक करायचं. हा डिवायडेड बाय जर 10⁴ केलं तर 99.86 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 99.86 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा ते हेड लॉस मागच्या प्रॉब्लेम मध्ये घेतलं नव्हतं, त्याच्यात घेतलं, पुढच्या मध्ये पण घेतो. बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम. हॉरिझॉन्टल पाईप कॅरिंग अ वॉटर टॅपर्स फ्रॉम 20 सेंटीमीटर. DA दिलेलं आहे 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. तर ए काढून घेऊ. पाय भागिले 4 0.2 चा स्क्वेअर 0.0314 मीटर स्क्वेअर. हा नंतर DB दिलेलं आहे. DB किती आहे 10 सेंटीमीटर. हा तर AB किती पाय भागिले 4 0.1 चा स्क्वेअर किती येतं 7.85 इंटू 10 पॉवर -3 मीटर स्क्वेअर. मायनस स्क्वेअर
मीटर स्क्वेअर. नंतर ए झालं, ए बी झालं. नंतर द प्रेशर ॲट ए इज 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर है, यहाँ पे मीटर स्क्वेअर है. 100 × 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इफ द डिस्चार्ज इज, डिस्चार्ज किती आहे बघून सांगा. डिस्चार्ज इज 10 लिटर पर सेकंड आहे का? डिस्चार्ज इज 10 लिटर पर सेकंड. क्यू क्यू दिलेलं आहे 10 × 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. किती डिस्चार्ज? 10 × 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड. मग क्यू इज इक्वल टू ए बी ए, तर क्यू डिवायडेड बाय ए इज इक्वल टू व्ही ए. तर व्ही ए इज इक्वल टू क्यू किती आहे मित्रांनो? 10 × 10⁻³ डिवायडेड बाय ए किती आहे? 0.0314. नंतर क्यू इज इक्वल टू ए बी व्ही बी. क्यू डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू व्ही बी. तर व्ही बी इज इक्वल टू 10 × 10⁻³ अपॉन 7.85 × 10⁻³ किती येतं हे? ए बी ए बी ए किती? 0.0 आणि व्ही बी 1.38 मीटर पर सेकंड. बघा हेड लॉस दिलेला आहे. आता पी ए हॉरिझॉन्टल असल्यामुळे झेड ए झेड बी कॅन्सल होईल. व्ही बी स्क्वेअर बाय 2 आपलं पी ए प्लस रो जी व्ही ए स्क्वेअर बाय 2g प्लस झेड ए इज इक्वल टू पी बी बाय रो जी प्लस व्ही बी स्क्वेअर बाय 2g प्लस झेड बी प्लस हेड लॉस. झेड ए झेड बी कॅन्सल. पी ए बाय रो जी प्लस व्ही ए स्क्वेअर बाय 2g मायनस व्ही बी स्क्वेअर बाय 2g मायनस एच एल इज इक्वल टू पी बी बाय रो जी. देअरफॉर पी बी बाय रो जी इज इक्वल टू पी ए किती आहे? 100 × 10⁻³ डिवायडेड बाय 9810. व्ही ए किती आहे? 0.3184 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 × 9.81. व्ही बी किती आहे? 1.2738 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 × 9.81 मायनस हेड लॉस किती आहे? 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर. तर पी बी बाय रो जी इज इक्वल किती येतं? 9.616 इंटू 10⁻³ काही नाही. तर पी बी इज इक्वल टू लक्ष द्या 9.616 इंटू 9810 किती येतं? 9433.2.96 म्हणजेच याला जर 1000ने भागितलं 94.33 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 94.33 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. धन्यवाद. बाकीचे प्रॉब्लेम उद्या पाहू मित्रांनो.